वेलकम बॅक स्टुडंट. नाव विल डिस्कस अबाउट इट. PC कसा असेंबल केला जातो तुम्ही इथं पार्ट बघू शकतात. इथं तुम्ही हा आपला डेल ऑफ टिपेलेक्स आपला 30 बघू शकतो तुम्ही इथं. डेल ऑफ टिपेलेक्स 330 इथे याचा बोर्ड आपण इथं बघू शकतो. आता या ठिकाणी आपण याची पहिली पण रॅम असेंबल करू. तुम्हाला हार्ड डिस्क दिसते, साठा केबल, CPU फॅन, SMP CPU कूलर्स. या ठिकाणी तुम्हाला पॉवर बटन दिसतं आणि तिकडे DVD ठेवलेली आहे. सर्वात पहिले आपण इथं CPUचा पॉवर सप्लाय करून घेऊया. हे तुमचा असतो ATX CPU, LGA 775चा CPU असतो. दॅट्स याला बसवताना खूप स्मूथली या ठिकाणी आपण याला बसवणार आहे. आपण याला हे जी तुम्हाला कट्स दिसतात, इथं तुम्हाला जी कट्स दिसतात, हे जी कट्स, ओके, कट्स तुम्हाला मॅच करून इथं बसवायचे आहेत. ओके, त्यानंतर हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या रॅम्स पण इथं कट्स तुम्हाला दिसत असतात. हे बघा इथे कट्स असतात. हे कट्स पण आपल्याला इथे मॅच करून बसवायचे आहेत. जोरात प्रेस करायचे आहे आपल्याला खाली. अशा पद्धतीने ही रॅम आपली बसून जाते. दॅट सिमिलर या ठिकाणी आपली ही रॅम पण अशी बसून जाते. ओके, आपला हा पूर्णपणे बोर्ड रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पहिला CPU फॅन बसून घेऊया. हा तुम्हाला CPU फॅन दिसत असतो. आपण तुम्हाला सिस्टम टेस्टिंग पण करून दाखवणार आहे. त्यानंतर आपण इथं CPU फॅन बसवलेला आहे. आता आपण याच्या मदरबोर्ड असेंबलिंग करूया. त्यानंतर आपण इथे मदरबोर्ड असेंबलिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याला स्क्रूज लावूया. इथं आपल्याला स्क्रूज लावायचे असतात. हे त्याचं स्टँड असतं, जेणेकरून आपला जे CPU कूलर जे असतो, CPU कूलरला तुम्ही मागून लॉक बघत असताल, हे लॉक आपल्याला इथंच मॅच करायचं आहे. त्यानंतर आता आपण मदरबोर्ड पूर्णपणे बसून झालेला आहे. मी व्हिडिओ थोडीमध्ये पॉज केली होती कारण की आपल्याला खूप टाईम लागणार आहे. त्यानंतर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर्स आपल्याला बसवायचे आहे. पॉवर जिथे आपण पॉवर बटन देते हे त्याचं आपण बसवणार आहे. नंतर आपण आता वायरिंग करून घेऊया. जोरात प्रेस करायचे आहे खाली. त्यानंतर आपला 50% PC असेंबल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे CPU कूलर असेंबली. तर आपण CPU कूलर असेंबलिंगला घेऊया. सर्वात पहिले दॅट इज मॅचिंग द पॉइंटेस. हे तुम्हाला पॉईंट दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे मॅचेस करायचे आहे. हे आपल्याला बसवायचे राहिले. खूप सांभाळून, कारण की मित्रांनो याच्यामध्ये जर एखादी IC वगैरे जर गेली तर आपलं ICचं काम तमाम होऊन जाईल. तुमच्यामध्ये एखादी जर हातामध्ये घड्याळ वगैरे असेल तर ते काढून ठेवत चला, कारण की दॅट्स याच्यात तर मॅग्नेटिक पार्ट्स असतात. मॅग्नेटिक थोडे थोडे पार्ट्स कधी कधी IC वगैरे उडू शकते. खरा एखादा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स एखादा खराब होऊ शकतो. तर आता आपण असेंबलिंगला घेऊया. तर या ठिकाणी आपण नट बोल्ट टाईट करून घेऊया. डेल्स तुम्ही बघत असाल 50% PC असेंबल आपण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बसवायचे आहे साठा केबल्स, हार्ड डिस्क, DVD, SMP. त्यानंतर आपण सिस्टम आपली टेस्टिंग करून देऊया. त्यानंतर आपण साठा केबल इथे बसवणार आहे. स्लॉट नंबर 1. इथं आपल्याला ही ब्ल्यूची साठा केबल जी आहे, ही ब्ल्यू साठा केबल आपली हार्ड डिस्कला बसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे हार्ड डिस्क कनेक्शनसाठी द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही एक ऑलरेडी आपल्याकडे जी साठा केबल जी होती ॲडव्हान्सची, ती आपण या ठिकाणी बसवून देऊया. तर त्यानंतर आपलं आता राहिलेलं आहे फक्त SMP बसवायचं आणि हार्ड डिस्क बसवायची. तर या ठिकाणी आपण SMP आणि हार्ड डिस्क या ठिकाणी आपण बसवलेली आहे. तर आता आपण मी एक्सटेन्शन बोर्ड टेस्टिंगला घेतलेला आहे.
तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपला असणार आहे की याच्यातला SMP कसा चालू करायचा, त्याच्यातली कोणती वायर आपल्याला शॉर्ट करायची आहे जेणेकरून आपला फॅन स्पिन होईल. हा जो तुम्हाला फॅन जे दिसतोय हा तुम्हाला 100% मी स्पिन करून दाखवल. त्याआधी आपण याला पॉवर देऊया. म्हणजे आपण याला पॉवर दिलेली आहे. या ठिकाणी आपण फॅन मी आता स्पिन करून पाहिला होता. तर आपण आता याच्यातली कोणती वायर शॉर्ट करायची, दॅट इज खूप एक्झाम्पल सोप्पं आहे. आपल्याला याच्यात 24 पिन पॉवर कनेक्टर दिसते मित्रांनो. 24 पिन पॉवर कनेक्टर दिसताना ही जी तुम्हाला दिसते हे दोन, बघा इकडे थांबा 2 मिनटं. ही जी दोन तुम्हाला दिसतंय, 1 आणि 2, हिरवी आणि तुम्हाला ही जी दिसते बघा हिरवी हिरवी आणि काळी वायर तुम्हाला शॉर्ट करायची आहे. हिरवी आणि काळी वायर. दॅट्स फॉर एक्झाम्पल कसं आपण म्हणू शकतो, बघा तुम्हाला आता एक फॅन इथं स्पिन होऊन जाईल. ओके, हे तुमचा फॅन स्पिन. ओके, हेच याला आपण म्हणतो पॉवर सप्लाय चेक. जर तुमचा पॉवर सप्लाय चालू असेल तर तुमचा एकही तुम्हाला पीसीला प्रॉब्लेम यायचा नाही. नेक्स्ट आपण पॉवर सप्लायची वायरिंग करून आपण तुम्हाला पीसी चालू करून दाखवूया. आपण आता पॉवर केबल देऊ, पॉवर देऊ पीसीला. या ठिकाणी आपल्या पीसीला अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतोय. तर आपण याला कसं सॉल्व्ह करायचा, सर्वात पहिला आपण आता हा पीसी डेड आहे याच्यामुळे आपण हा पीसी काही करू शकत नाही. तर सर्वात पहिले तुमच्या पीसीला पण असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हे बघा, ऑरेंज लाईट ब्लिंकिंग करते, ऑरेंज लाईट येते. तर तुम्ही अशा वेळेस तुमची जी ही रॅम असते ना, ही रॅम तुम्ही चेक करून पाहायला पाहिजे की कधी कधी बघा हे स्लॉट्स वगैरे खराब असतात. हार्ड डिस्क वगैरे आपली एकदम ओकेमध्ये कंडिशन आहे. दॅट्स इथं बोर्डमध्ये तुमची कुठेतरी शॉर्टिंग असल्याशिवाय हा प्रॉब्लेम यायचा नाही. तर आपली अशा ठिकाणी पी सी असेंबलिंग आणि पी सी टेस्टिंग आणि पॉवर सप्लाय टेस्टिंग होती. जर कोणाला एखादा कॉम्प्युटर हार्डवेअर अँड वर्कशॉपमध्ये किंवा सॉफ्टवेअर वर्कशॉपमध्ये एखादा सॉफ्टवेअर एरर असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला 100% लिंक इन इंडियावर मेसेज करू शकता किंवा ट्विटरवर मेसेज करू शकता. थँक्यू, धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब.